नमस्कार. आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसंदर्भामध्ये जनमानसामध्ये काय भावना आहेत ह्या जाणून घेण्यासाठी दक्ष टाइम्स 24 लाईव्हचे सहसंपादक श्रीरंग साळवे यांच्या समवेत आपण काही गावांमध्ये जाऊन हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. आज आपण बाळासाहेब काकडे जे लोकमतचे चांगले ज्येष्ठ पत्रकार आहेत, गेली अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम त्यांनी केलेलं आहे. राजकीय विश्लेषक म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जातं. बाळासाहेब, तुम्हाला काय वाटतं की काल झालेली सार्वजनिक निवडणूक आहे, यामध्ये लंके आणि विखे दोन दिग्गज आणि मातब्बर मंडळी समोरासमोर होती. अनेक प्रकारची हवा आपल्याला ऐकायला मिळाली. आपल्याही वृत्तपत्रातनं आपण त्याचं लिखाण केलेलं आहे, परंतु प्रत्यक्ष काय झालं असेल, काय वाटतं तुम्हाला? इथून मागची लोकसभा आणि ही जी काही काल झालेली लोकसभा याच्यात फार मोठा फरक आहे. ही निवडणूक विद्यमान खासदार आणि BJPचे उमेदवार माननीय सुजयदादा विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे उमेदवार पारनेरचे विद्यमान आमदार निलेश लंके यांच्यात हा सामना रंगला होता. खरं तर गेल्या 5 वर्षाचा जर श्रीगोंदा म्हणजे मतदारसंघाचा विधानसभेचा जर आढावा घेतला तर खासदारकीच्या माध्यमातून सुजयदादा यांनी कामं भरपूर केली, परंतु जो काय सार्वजनिक त्यांचा सर्वसामान्य माणसांना टच हवा होता तो टच झालेला नाही. आणि अशा परिस्थितीत ही निवडणूक लागली गेली. सर्वात महत्त्वाचं कारण, ही निवडणूक जरी स्थानिक पातळीवर झाली असली परंतु ह्याला दिल्लीचं कनेक्शन ह्या निवडणुकीला होतं. म्हणजे नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, यांनी जी काही ईडीच्या माध्यमातून ज्या कारवाई केल्या आणि त्यातून त्यांनी विशेष करून विरोधी नेत्यांना टार्गेट केलं, त्याचा इफेक्ट मतदारावर झाला. दुसरं गोष्ट कांद्याचा प्रश्न असन आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न असन की देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून BJPने सुरुवातीला शेना फोडली. शेना फोडल्यानंतर त्यांचं चिन्ह काढून घेतलं आणि ते चिन्ह एकनाथ शिंदेंना गेलं. त्यानंतरच्या नंतर शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली, त्यांचं चिन्ह अजित पवारांना गेलं. याची जी काय रिॲक्शन मतदारांच्या मनात आली आणि याभोवतीच म्हणजे स्थानिक विकासाचे मुद्दे बाजूला गेले, जनसंपर्क बाजूला गेला आणि ही निवडणूक ह्याची काही 4-5 मी तुम्हाला मुद्दे सांगले याच्या भोवतीच फिरली गेली. सुरुवातीचा काळ असा होता की निवडणूक म्हणजे BJPच्या विरोधात एवढं म्हणजे वातावरण तयार झालं होतं की सुजयदादा हे सुमारे 2 लाख मतांनी जातील की काय अशी परिस्थिती होती. परंतु या निवडणुकीत विखे परिवाराने असतील किंवा BJPच्या नेत्यांनी असतील, लंकेंच्या म्हणजे गुन्हेगारी असन, म्हणजे या मुद्द्यांकडेच त्यांनी फोकस केला आणि लंकेंच्या जो काय त्यांची जी घोडदौड विजयाच्या दिशेने निघालेली होती ही त्यांनी रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. 68% मतदान झालेले, म्हणजे 3,28,000 पैकी 2,23,000 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आता ही वाढती टक्केवारी हा सत्ता परिवर्तनाचा च्या बाजूनी असती, हा आजपर्यंतचा म्हणजे समज आहे. आणि ही जी काही टक्केवारी वाढलेली, ह्या दोन्ही उमेदवारांनी आपल्या बाजूनी जेवढं जास्तीत जास्त कसं मतदान करता येता येईल यासाठी ही मतदान वाढली गेलेली आहे. तर शेवटच्या टप्प्यात जे म्हणजे प्रचाराचे मुद्दे असतील किंवा निवडणुकीचे असतील, म्हणजे लंकेंना रोखण्यासाठी विखेंनी आटोकाट प्रयत्न केले, परंतु ही मतदारांच्या मनावर किती बिंबले गेलेले आहेत आणि याचं म्हणजे जे काय राष्ट्रवादीचे असतील किंवा विरोधी पक्षाची मतं असतील ही डायव्हर्ट करण्यासाठी विखे किती सक्सेस झालेले आहेत हे तुम्हाला मतपेटीतच हे सिद्ध झालेलं होईल. परंतु विखेंनी विजयासाठी जे काय म्हणजे आक्रमक भूमिका घेतली असेल, जे काय म्हणजे हे शेवटच्या टप्प्यात जी फिल्डिंग लावली असेल, ही त्यांना पराभवापासून रोखते की नाही हे मतपेट निकालानंतर स्पष्ट होणार आहे. अनेक वेळा असं म्हणजे आपल्याकडे घडतं, अनेक राजकीय मंडळी निवडणुकीच्या काळात एकत्र येतात. एरवी विळा भोपळ्यांचं त्यांचं नातं असतं. तर अशा ह्या परिस्थितीमध्ये आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये अनेक दिग्गज नेते मंडळी एकत्र आली, ह्याचा फायदा की तोटा? तर या निवडणुकीत आजपर्यंत असं या तालुक्याच्या राजकारणाचा जर म्हणजे लेखाजोखा बघितला तर इथं प्रबळ विरोधक नागोडे विरुद्ध पाचपुते अशीच आजपर्यंतच्या लढाया रंगलेल्या आहेत. यानंतरच्या काळात राहुल जगतापाच्या माध्यमातून तिसरं नेतृत्व पुढे आलेलं आहे. पाचपुते आणि नागोडे हे बऱ्याच वेळेस एकत्र आलेले आहेत, परंतु ते जनतेला खटाकलेलं आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा ते दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना हे मान्य नसतं.
पण ह्या निवडणुकीच्या माध्यमातून BJPचे बबनदादा पाचपुते असतील, नंतर राष्ट्रवादीचे माननीय राजेंद्रदादा नागवडे असतील, बाळासाहेब नाटा असतील, दत्तात्रय पानसरे असतील, यांना एकत्र यावं लागलं. परंतु एकत्र आल्याने याचा फारसा काय फायदा BJPचे उमेदवार सुजयदादा विखे पाटील यांना काय झालेला दिसत नाही. परंतु ही सर्व मंडळी नामदार विखे साहेब यांच्याबरोबर गेली अनेक वर्षांपासून आहे, त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मग असं असताना नाटा असतील किंवा पानसरे असतील किंवा अन्य काही मंडळी असतील, ही त्यांच्या बरोबर आहेत आणि त्यांच्याही पाठीशी त्यांच्या गावातून त्यांच्या गटातनं खूप जनसमुदाय त्यांच्या बरोबर आहे. मग त्याचा तोटा कसा काय होऊ शकतो? तोटा असं होतं की पाचपुते गट असन, नागोडे गट असन, एक त्यांच्या मनातली एक भावना आहे, तुम्हाला सांगतो की ह्यांनी समोरासमोरच लढलं पाहिजे. आणि ज्यावेळेस हे समोरासमोर लढतात त्यावेळेस बी लोक यांना बरोबर त्या पद्धतीने म्हणजे सत्ता देताना म्हणजे तुलून माजून देतात, म्हणजे समसमान देतात, तुम्हाला सांगतो. परंतु जर हे एकत्र आले तर ह्याची रिॲक्शन नक्की मतदारांवर येते की एक मतदारांची एक श्रीगोंदा तालुका अशी भावना आहे की नेत्यांनी एकत्र येऊ नये आणि तुम्ही जर एकत्र आले तर आम्ही तुमच्याबरोबर नाही. आजपर्यंतचा हा इतिहास आहे तालुक्यातला. गेली 5 वर्षांपासून डॉक्टर सुजय विखे आपल्या पूर्ण मतदारसंघामध्ये संपर्क ठेवून आहेत. तर त्यांचा कमी झालेला संपर्क हा त्यांच्या पथ्यावर पडू शकतो की त्याचा फटका त्यांना बसू शकतो? की सुजयदादा यांनी सत्तेच्या माध्यमातून म्हणजे दिव्यांगापासून तर तुम्हाला सांगतो की जे काही मोठे प्रोजेक्ट असतील, रस्ते असतील, उड्डाणपूल असतील किंवा जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून जे काही कामं करायचे असतील, खरोखर ही कामं करण्यासाठी म्हणजे श्रीगोंदा तालुक्याला न्याय दिलेला आहे. परंतु सुजयदादांचं कुठं गणित चुकलं तो की त्यांनी जनसंपर्क करीत असताना ठराविक लोकांशीच संपर्क केला आणि जे काही BJPचे निष्ठावंत वगैरे जे काही कार्यकर्ते असतील त्यांच्याकडे बी त्यांच्याकडून दुर्लक्ष झालं. त्याच्यामुळं ह्या मंडळी आणि सामान्य माणसाला की त्याला वाटतं की आपल्या खासदारांनी फोन उचलावा, आपल्याशी बोलावं, आणि ही सिस्टीम दिलीप गांधींनी ह्या मतदारसंघात लावून दिली होती. आणि त्यामुळं ही लोकांना काय त्या म्हणजे विखे पाटलांना जे काही सामान्य कार्यकर्त्यांचा जो काही संवाद झाला नाही तर त्या संवाद न झाल्याचा त्यांना थोडासा फटका बसणार आहे. आता तुम्ही जे सांगितलं की काही मंडळी त्यांच्या जवळ आहेत, तर अशी कोणती मंडळी त्यांच्या जवळ होती की त्याच्यामुळे फटका बसू शकतो किंवा फक्त त्यांनाच जवळ केलं, असं काही नावं आपल्याला सांगता येतील काय? नाही, नावं तशी सांगता येतील. तुम्हाला सांगतो की आता म्हणजे BJPचे जे मुख्य कार्यकर्ते असतील, उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो ते विक्रमसिंह पाचपुते यांच्या जवळ होते, नंतर तुम्हाला बाळासाहेब गिरमकर होते, अण्णासाहेब शेलार होते, दरम्यानच्या सुरुवातीच्या पट्ट्या म्हणजे काळामध्ये बाळासाहेब नाटासुद्धा जवळ होते. परमधून तो त्यांनी थोडासा विरोधी केलं. नंतर दत्तात्रय पानसरे त्यांच्याजवळ होते, अजित जामदार असतील, असे म्हणजे त्यांच्याजवळ कार्यकर्ते होते. आता त्यांना बी जर मतदारसंघात सिस्टीम लावायची असतात तर कुणाला तरी जवळ घेऊनच ही सिस्टीम लावण्यासाठी ही आवश्यकच आहे. परंतु यांना सोडून त्यांनी काही जे आपलं मी म्हणतो सगळ्यांना काही ते भेटू शकत नाही, पण ठराविक म्हणजे ह्यांना सोडून कधी त्यांनी एक सामान्य माणसाचा सुद्धा फोन रिसिव्ह करून त्यांना रिप्लाय जर योग्य दिला असता तर नक्कीच याचा मेसेज जनतेत चांगला गेला असता. मतदारांनी मतदान दिलेलं आहे, त्यांनी दिलेली किंवा मांडलेली बाजू त्यांच्या मताच्या निमित्तानं त्या मशीनमध्ये बंद आहे. तर काय वाटतं की ह्याच्यामध्ये लंके किंवा विखे दोघांपैकी कुणाची बाजू सरस किंवा उद्याचा खासदार हे कोण असू शकतो? तर उद्याचा खासदार कोण असू शकतो हा प्रश्न थोडा जटिल आहे. परंतु विखेंना ह्या मतदारसंघात फाईट देणं एवढं सोपं नव्हतं. पण माननीय शरद पवार यांनी निलेश लंके यांनी जे काही कोरोना काळात जे काम केलेलं होतं, नंतर निलेश लंकेंचा या म्हणजे 4-2 तालुक्यात मोठा संपर्क होता, हे सगळं त्यांनी गणित डोळ्यासमोर ठेवलं आणि निलेश लंकेंना ऐनवेळी उमेदवारी दिली. खरोखर म्हणजे विखेंना रोखण्यासाठी पवारसाहेबांनी योग्य कार्ड वापरलं या निवडणुकीत. लंकेंनी सुद्धा म्हणजे जे काही निवडणुकीत जे काही करायला पाहिजे होतं ते सगळे विखेंच्या विरोधात जे म्हणजे अस्त्र वापरायला पाहिजे होती ती सगळी त्यांची भेदक अस्त्र वापरली आणि विखेंना ह्या मतदारसंघात त्यांनी जखडून ठेवण्याचं महत्त्वाची कामगिरी केली. परंतु ह्या निवडणुकीत आज निकाल काय लागतील? पहिल्या टप्प्यात मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय की लंके निवडून येतील अशी परिस्थिती होती, परंतु सुरुवातीच्या टप्प्यात विखेंनी आपलं आश्रय बाहेर काढलेले, परंतु हे आश्रय त्यांना विजयापर्यंत पोहोचतं का नाही हे सांगणं आता खूप कठीण आहे. त्यामुळं म्हणजे जर ह्या सगळ्या गोष्टीचा जर आणि जनतेचा जर कानुसार जर बघितला तर लंके थोड्याफार मतांनी विजय होतील अशी परिस्थिती आहे.
परंतु काही मतदार असे होते की ते बोलायचे आम्ही लंकेलाच मतदान करणार असं तर करणार, परंतु काही मतदार असे बी होते ते अबोले होते की ते बोलत नव्हते, पण त्यांनी कृती ही BJPच्याच बाजूने केलेली, हा बी मोठा विखेंच्या दृष्टीने मोठा हा प्लस पॉईंट आहे. त्याच्यामुळे जरी आपण लोकांचा कल बघून आपण म्हणतो आज निलेश लंके विजय होतील असं लोकांचं असं जर म्हणजे चर्चेतून जरी सूर असला, परंतु मतपेटीत जर ही वेगळेच जर आपलं मतदान जर भूमिका बजावली असली तर हा निकाल धक्कादायक बी लागू शकतो. आपला जो श्रीगोंदा मतदारसंघ आहे यामध्ये कुठल्या भागामध्ये विखेंची सरशी राहू शकते किंवा कुठल्या भागामध्ये लंकेंची सरशी राहू शकते? अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा विचार जर केला तर विखेंची सरशी अहमदनगर शहर असेल, पाथर्डी तालुका असेल किंवा राहुरी तालुका असेल आणि जामखेड तालुका असेल हे त्यांच्या जमिनीच्या बाजूला राहू शकतात. आणि निलेश लंकेंच्या पारनेर असेल, श्रीगोंदा असेल, कर्जत आणि नेवासा, शेवगाव या त्यांच्या जमिनीच्या बाजू राहू शकतात. जाता जाता आपल्या प्रेक्षकांना आपण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही सांगा. जसं आता आणखीन काही फोटो व्हायरल होतात, डॉक्टर सुजय विखे आणि आपला निलेश लंके यांचा एकत्र असलेला फोटो आता व्हायरल होतो आहे की आता हे थंड हवेच्या ठिकाणी फिरायला गेलेले आहेत, संपलं इलेक्शन आणि जपा रिलेशन असं म्हणतात. या पार्श्वभूमीवर तुम्ही आपल्या जनतेला काय सांगा? खरं तर आता लोकसभेची निवडणूक ही खेळीमेळीच्या वातावरणात संपलेली. नेत्यांनी बी आता ह्या निवडणुकीतून कार्यकर्त्यांना चांगला आभार मानून आपले म्हणजे शांत राहण्याची भूमिका घेतलेली. खरं तर आता निवडणूक संपलेली, निवडणूक ही तात्विक मुद्द्यावर होत असतात, इथून पुढे बी झाल्या पाहिजे, ज्यांनी त्याने आपापली भूमिका मांडली पाहिजे. जो अगोदर चर्चेचा विषय होता जो म्हणजे कुकडीचं पाणी, घोडचं पाणी, घोडपेक्षा कुकडीच्या पाण्याकडे सर्वांचं लक्ष होतं, परंतु ह्या निवडणुकीच्या काळामध्ये अगोदर जरी तो कळीचा मुद्दा असला म्हणजे जसा कांदा असेल, दूध असेल आणि हे पाणी, परंतु अंतिम टप्प्यामध्ये ऐन त्या धुमाकुळीमध्ये मात्र कुकडीच्या पाण्याकडे दुर्लक्ष झालं. याबद्दल काय सांगा? दत्ताजी, हा तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे. कुकडीच्या पाण्याखाली श्रीगोंदा तालुक्यातील 31,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आलेले आहे. मला वाटतं घोडच्या पाण्याखाली जवळपास 14,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आलेले आहे. खरं तर या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला, आज गेल्या 10-12 वर्षापासून विचार जर केला, पिंपळगाव जो गेला आता कालवा चालू झाला आहे, तिथालचं पाणी आपल्याला आता मिळत नाही. मानिडो धरणामध्ये दरवर्षी 2 ते 3 TMC पाणी ची तूट असते आणि जे काय आपल्या हक्काचं पाणी डिंबे धरणातलं आपल्याला 6.25 TMC हे पाणी येडगाव धरणात सोडा असा म्हणजे करार आहे, पण त्या कराराप्रमाणे ते काही पाणी मिळत नाही. आता लोकसभेची निवडणूक झाली, पवारसाहेबांकडून फार मोठी अपेक्षा होती की पवारसाहेब या विषयावर काय बोलतील डिंबे मानिडो. त्यांनी तर काही म्हणजे यावर पवारसाहेबांनी काय भाष्य केलेलं नाही. तसं न होता तिथालच्या स्थानिक शेतकऱ्यांना डिंबे धरणातलं 3 ते 3.5 TMC पाणी हे कायम राखीव ठेवून म्हणजे तिथं राहीन या हिशोबानेच हे म्हणजे हा डिंबे मानिडो बोगदा हा करणं गरजेचं आहे. आज जर हा डिंबे मानिडो जर बोगदा जर झाला तर सुमारे 5 TMC पाणी वाढणार आहे आणि 5 TMC पाणी वाढलं तर तुम्हाला सांगतो पारनेर असेल, श्रीगोंदा असेल, नंतर करमाळा असेल, ह्या भागाला एक आवर्तन जादा मिळणार आहे. आणि जर एक आवर्तन जर जादा मिळलं तर हजारो शेतकऱ्यांचे प्रपंच सुजलाम सुफलाम होतील. आणि जे काय आज तरुणाई नोकरीच्या मागे जी धावते तर त्याचं प्रमाण घटन. आणि जे काही स्थानिक बाजारपेठ असेल, पारनेर असेल, तुमचं श्रीगोंदा असेल, कर्जत असेल, तुमचं करमाळा असेल, या बाजारपेठेला सुद्धा ऊर्जित अवस्था येईल. आज तुम्हाला सगळ्याला तुम्ही नोकऱ्या देऊ शकत नाही, पण तुम्ही शेतीतून जर तरुणांना जर हक्काचं पाणी दिलं तर नक्कीच ते शाश्वत उत्पन्न काढून ते आपले प्रपंच सुखी करू शकतात. आपला हा होता की याच्याकडे नेमकं दुर्लक्ष झालं तर याचा फटका हा त्या मताच्या माध्यमातून दिसेल का? आता ह्याचा फटका डिंबे मानिडो मताचा फटका हा काय म्हणजे तुम्हाला सांगतो, आजपर्यंत जसं नियमाने पवारसाहेबांनी हा प्रश्न डिंबे मानिडोचा हा म्हणजे हितालचे राज्याचे नेते म्हणून त्यांनी सोडवायचा पाहिजे होता. गेले बिचारे स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब असतील, मुंडे साहेब त्यांनी किमान तुम्हाला सांगतो त्या हंगाजी शेतूला म्हणजे तो हा 120 कोटीचा त्या काळात हा प्रोजेक्ट म्हणजे केला, म्हणजे प्रोजेक्ट केला. त्यामुळेच आज काय असेल म्हणजे श्रीगोंद्याचा पूर्व भाग असेल, कर्जत असेल, करमाळा असेल यांना पाणी जाते. नाहीतर जर मुंडे साहेबांनी ह्याच्यात जर पुढाकार घेतला नसता तर हे बी काम ज्या गतीने व्हायला पाहिजे ते झालं नसतं. किमान पवार साहेबांनी
अजित पवार असतील किंवा पुणे जिल्ह्यातील एक नेते असतील यांनी एक सजग जाऊ द्या श्रीगोंदा तालुक्यातील नेहमी शरद पवारांची तळी उचलण्याचं काम केलेलं आहे, पण पवार साहेबांनी यावर आत्मचिंतन केलं पाहिजे स्वतः की ज्या माणसांनी आपल्याला म्हणजे राजकारणात आपल्याला श्रीगोंदेकरांनी मनापासून सपोर्ट केलाय त्यांना सुद्धा आपण न्याय दिला पाहिजे. या भावनेनेच त्यांनी या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे. त्याची त्यांनी जाणीव ठेवण्याची गरज आहे. नगरला मोदी साहेबांची सभा झाली, श्रीगोंद्याला शरद पवारांची सभा झाली, श्रीगोंद्यामध्ये नितीनजी गडकरी यांची सभा लावण्यात आली होती, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ती येऊ शकले नाहीत. तर तुम्हाला काय वाटतं की त्या सभेचं काही परिणाम काही होऊ शकतो का? नगरला मोदींची सभा झाली, श्रीगोंद्यात पवार साहेबांची सभा टोले येऊन झाली आणि खऱ्या अर्थाने बीजेपी जरी म्हणजे नाराज असली तरी मतदार हा नितीन गडकरी यांच्यावर अजिबात नाराज नाही, कारण त्यांनी देशात असत्यान किंवा राज्यात असत्यान किंवा सर्व भागात एकदम सकारात्मक दृष्टीने काम केले. आणि गडकरी साहेबांचं एक आहे, काही नेते काय करतात विरोधक बॉम्ब हल्ला करतात, त्यांना बेचिराग करायचा प्रयत्न करतात आणि त्यातून काय होतं की लोकांच्या मनात त्या नेत्यांच्या भाषणाविषयी सपोर्ट चांगला जात नाही. पण गडकरी साहेब असे नेते की ते नेहमी विरोधकांची स्तुती करून म्हणजे थोडक्यात ते त्यांना जवळ घेऊनच त्यांचा करेक्ट कार्यक्रम करतात आणि हा लोकांना पसंत आहे तुम्हाला सांगतो. पण कोणावर बॉम्ब हल्ला करून त्याला बेचिराग करणे लोकांना पसंत नाही, पण एक त्याला स्लो पॉयझनिंग देऊन विरोधक मारणं हे लोकांना आज म्हणजे पसंत आहे. आणि हा नितीन गडकरींकडे महत्त्वाचा गुण आहे, त्याच्यामुळं लोक त्यांच्यावर वेगवेगळ्या नजरेने बघतात. पण जर गडकरी साहेबाचं हेलिकॉप्टर जर त्या दिवशी म्हणजे श्रीगोंदा तालुक्याच्या मैदानात जर आलंच असतं आणि त्यांची जर सभा झाली असती याचा निश्चितच फायदा विखे साहेबांना चांगला पॉझिटिव्ह झाला असता, एवढं मात्र निश्चित आहे. कालची निवडणूक ही संपन्न झालेली आहे. यामध्ये पहिल्यांदाच आपल्या श्रीगोंदा तालुक्यासाठी 4 महिला अधिकारी लाभलेले आहेत. तर खरं तर अनेकांच्या मनामध्ये शंका होती की ह्या महिला आहेत, कसं काय नाही का कामकाज करू शकतात. यामध्ये मग तहसीलदार मॅडम असतील किंवा प्रांत मॅडम असतील, मुख्याधिकारी असतील, नंतर BDO असतील, यांनी कसं काम केलं आणि याचा इफेक्ट खरं तर कालच्या निवडणुकीवर झाला आहे का, काय वाटतं मला? खरं तर विखे लंके यांचा जो पेटलेला राजकीय संघर्ष होता यामध्ये निवडणूक मतदान प्रक्रिया शांततेत राबवणे किंवा ती सुरळीत घडवून आणणे हे फार मोठं आव्हान होतं श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात. परंतु निवडणूक निर्णय अधिकारी माननीय गौरीताई सावंत, नंतर तहसीलदार मॅडम डॉक्टर क्षितिजाताई वाघमारे, गटविकास अधिकारी राणीताई फराटे, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी भगत मॅडम असन, या महिलांनी जे काही यांच्याकडं निवडणुकीची जी यंत्रणा निवडणुकीत मतदान प्रक्रिया असेल किंवा मतदान शांततेत घडवणं असेल किंवा जी काही की पहिलं मतदान जे काउंट होण्यापासून शेवटचं मतदार काउंट होण्यापर्यंत आणि मतपेट्या सगळं सुरक्षित श्रीगोंद्याला आणणे, त्या सुरक्षित नगरला पोहोच करणे, यामध्ये अत्यंत जबाबदारीने काम केलेलं आहे ह्या महिला राजने. विशेष करून ह्या 4ही महिला अधिकाऱ्यांचं आपण श्रीगोंदा तालुक्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने खूप खूप आभार मानले पाहिजेत. सर्व पोलीस अधिकारी असेल, त्यांची टीम असेल, यांचं हे यश आहे. धन्यवाद. हा मुद्दा बाळासाहेबांनी मांडला, हा खूप महत्त्वाचा आहे, कारण 4 महिला अधिकारी या ठिकाणी असताना 3 पोलीस अधिकारी त्यांच्याशी म्हणजे त्यांच्या बरोबरीनं ते राहिले आणि म्हणूनच ही लोकसभेची असलेली निवडणूक शांततेमध्ये ही संपन्न झालेली आहे. की बाळासाहेब काकडे यांनी खूप सुंदर आणि चाणक्य पद्धतीनं जनतेच्या मनातली प्रश्नांना उत्तर दिलेलं आहे. आता पाहूयात की उद्याचा जो काळ आहे 4 जूनला मतमोजणी होणार आहे. जनतेनं आपला कौल कुणाच्या बाजूने दिलेला आहे हे त्या दिवशी समजणार आहे. दक्ष टाइम्स 24 लाईव्ह श्रीगोंदा.